औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले स्वागत करतो. द्वितीय वर्षातील कार्यशाळा गणित व शास्त्र, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील नफा, तोटा व व्याज, प्रॉफिट, लॉस अँड इंटरेस्ट या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत. या पाठाविषयी या व्हिडिओमध्ये आपण अध्यापन करणार आहोत. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नफा, तोटा व व्याज, प्रॉफिट, लॉस अँड इंटरेस्ट आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपण बघतो की एखाद्या व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीस नफा किंवा तोटा होतो. नफा किंवा तोटा किंवा व्याज या व्यावहारिक जीवनातील प्रत्येक माणसाच्या परिचयाच्या गोष्टी आहेत. नफा, तोटा व व्याज. नफा, एखादी वस्तू आपण घेतो. नफा, तोटा व व्याज याचा वापर शक्यतो प्रॅक्टिकल लाईफ मध्ये, बँकामध्ये, खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये आपल्याला नफा व तोटा व व्याज, प्रॉफिट, लॉस अँड इंटरेस्ट याची माहिती असणं गरजेचं आहे. नफा व तोटा विषयी आपल्याला रोजच्या दैनंदिन व्यवहारात ऐकायला मिळते की दुकानदारास विक्रीत नफा किंवा तोटा झाला. याच्या बाबतीत नफा आणि तोटासाठी आपल्याला नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय व व्याज म्हणजे काय यासाठी आपल्याला काही गोष्टी, काही व्याख्या महत्वाच्या आहेत. पहिली आहे खरेदी किंमत, की ज्याला आपण कॉस्ट प्राइस असं म्हटलं जातं. सीपी, ज्या रकमेला एखाद्या उत्पादकाकडून किंवा कंपनीकडून वस्तू साहित्य खरेदी केले जाते त्यास खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस असे म्हणतात. यात उत्पादन किमतीचा समावेश असतो. उदाहरणार्थ आपण एक मोबाईल विकत घेतलेला आहे. त्या मोबाईलची आपली खरेदी किंमत ही उदाहरणार्थ 10,000 रुपये आहे. म्हणजेच खरेदी किमतीला आपण त्याची जी किंमत आहे त्या मोबाईलची ही 10,000 रुपये आहे. दुसरी व्याख्या आहे विक्री किंमत, सेलिंग प्राइस, एसपी, ज्या रकमेला एखाद्या विक्रेत्याकडून किंवा कंपनीकडून वस्तू साहित्य विकले जाते त्यास विक्री किंमत असं म्हटलं जातं. थोडक्यात यामध्ये आपण उदाहरण बघितलं, मोबाईलचं 10,000 रुपयाला आपण तो खरेदी केलेला आहे आणि तो मोबाईल आपण दुकानातून ज्या किमतीला विकणार आहोत ती आपली विक्री किंमत, सेलिंग प्राइस असं म्हटलं जातं. कुठलीही वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तू, उत्पादित वस्तू एखाद्या दुकानामधून जो दुकानदार आहे तो खरेदी करतो. इतर जे त्याचे जे गिराईक असतात त्यांना तो विकतो. त्याची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यावर त्या व्यापाऱ्याचा नफा आणि तोटा हा अवलंबून असतो. नफा म्हणजे काय? जर विक्री किंमत, सेलिंग प्राइस ही खरेदी किमतीच्या जास्त असेल तर व्यवहारात नफा झाला असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघितलेला आहे, मोबाईल एका व्यापाऱ्याने तो 10,000 रुपयांना खरेदी केलेला आहे आणि तो 12,000 रुपयांना विकलेला आहे. म्हणजेच थोडक्यात त्याची जी कॉस्ट प्राइस आहे, जी खरेदी किंमत आहे, ही विक्री किमतीपेक्षा बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण इथं बघतो की त्याने मोबाईल घेतलेला आहे, 10,000 रुपयाला खरेदी केलेला आहे आणि 12,000 रुपयाला विकलेला आहे. म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला 2,000 रुपयाचा नफा झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, त्याला नफा, प्रॉफिट असं म्हटलं जातं. तोटा, जर खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस ही विक्री किमतीपेक्षा, सेलिंग प्राइस
कमी असेल तर या व्यवहारात तोटा झाले असे म्हणतात. कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. इथं लॉस झाला असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ या मोबाईलच्या व्यवहारामध्येच आपण बघूया. जो मोबाईल दुकानदाराने 10,000 रुपये खरेदीला त्याने खरेदी केलेला आहे आणि तो 8,000 रुपयाला विकलेला आहे. तर या व्यवहारात त्याला 2,000 रुपये हा तोटा झालेला आहे. काही महत्वाचे सूत्र इथं आपण बघतोय बघा. प्रॉफिट जर काढायचा असेल तर सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस. तोटा जर असेल तर कॉस्ट प्राइस वजा सेलिंग प्राइस. लॉस ऑर गेन ऑलवेज डिपेंड ऑन कॉस्ट प्राइस. म्हणजे थोडक्यात नफा आणि तोटा हा त्याच्या मूळ किमतीवर, खरेदी किमतीवर अवलंबून असतो. प्रॉफिट गेन इज ऑलवेज एक्सप्रेस इन पर्सेंटेज. जो नफा आहे हा आपल्याला शेकडेवारीमध्ये पण दर्शवता येतो. जो तोटा असेल हा शेकडेवारीमध्ये दर्शवतात. त्यासाठी लॉस साठी हे सूत्र आहे, लॉस गुणिले 100 छेद कॉस्ट प्राइस. म्हणजे या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये सुद्धा आपल्याला नफा आणि तोटाची गणना करता येते. सेलिंग प्राइस इथे दिलेले आहे. नंतर सेलिंग प्राइस मध्ये पर्सेंटेज मध्ये, कॉस्ट प्राइस मध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी सूत्र आहेत, ही सूत्र आपल्याला या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला नफा, तोटा आणि व्याजावरची उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. पुढे आपण बघणार आहोत नफा आणि तोटाची जी उदाहरणं आहेत, त्याची जी सूत्र आहे, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या प्रकारच्या सोप्या सूत्राने आपल्याला नफा, तोटा आणि व्याजावरची उदाहरणे सोडवता येतील. नफा व तोटावरील उदाहरणे आपण बघणार आहोत. एक वस्तू आहे, ती वस्तू 2,000 रुपयाने विकत घेतलेली आहे आणि 2,200 रुपयाने विकली, तर नफा किती होईल? खरेदी किंमत आहे याची 2,000 रुपये, विक्री किंमत आहे 2,200 रुपये. खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त म्हणून नफा होईल. नफा जो असेल विक्री किंमत वजा खरेदी किंमत. गेन सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस. जी विक्री किंमत आहे ती 2,200 रुपये आहे आणि जी खरेदी किंमत आहे ती 2,000 रुपये आहे. म्हणजे या व्यवहारामध्ये नफा हा 200 रुपये इतका झालेला आहे. पुढचं उदाहरण आहे बघा. एक सायकल 1,600 रुपयांना खरेदी केली व ती 1,400 रुपयाला विकली, तर किती नफा होईल? हा जो नफा आहे हा आपल्याला शेकडेवारीमध्ये काढायचा आहे. म्हणजेच सायकल जी दिलेली आहे त्याची जी खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमत आहे 16. सायकलची विक्री किंमत ही 1,400 रुपये आहे. विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतंय? तोटा होतोय. जे जी खरेदी केलेली आहे 1,600 रुपयाला सायकल ती 1,400 रुपयाला विकलेली आहे. याच्यामध्ये जो तोटा आहे तो आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचा आहे. तोटा कॉस्ट प्राइस वजा सेलिंग प्राइस. रुपये 1,600 वजा 1,400, 200 रुपये. हा याच्यामध्ये तोटा झालेला आहे. तोट्यासाठी सूत्र आहे लॉस म्हणजे तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. 200 रुपये आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये तोटा झालेला आहे. आपली जी खरेदी किंमत आहे ती 1,600 गुणिले 100. तर या ठिकाणी आपल्याला जो तोटा आहे हा तोटा 12.5% इतका झालेला आहे. व्याज. व्याज म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण बँकाकडून अनेक प्रकारची कर्ज घेतो. त्या कर्जासाठी आपल्याला बँकांना अनेक प्रकारचे व्याज द्यावे लागते. म्हणजे आपण जी रक्कम वापरलेली आहे ती रक्कम वापरण्यासाठी आपल्याला बँकांना काही प्रकारचे व्याज, इंटरेस्ट द्यावा लागते. व्याज म्हणजेच काय थोडक्यात? व्याज म्हणजे काही रक्कम एखाद्या व्यक्तीकडून किंवा बँकेकडून ठराविक कालावधीसाठी वापरण्यासाठी, ठेवीसाठी संबंधित व्यक्ती किंवा बँक यांना द्यावे लागणारी अधिकची रक्कम होय. यात मूळ रक्कम, प्रिन्सिपल अमाउंट व व्याज, इंटरेस्ट, व्याजाचा दर, रेट ऑफ इंटरेस्ट व कालावधी, ते कर्ज किंवा ती ठेव किती कालावधीसाठी ठेवलेली आहे हे विचारात घ्यावे लागते. व्याजाचे प्रकार. पहिला व्याजाचा प्रकार आहे सरळ व्याज. दुसरा प्रकार आहे चक्रवाढ व्याज. सरळ व्याज म्हणजे काय? मुद्दल रकमेवर प्रिन्सिपल अमाउंट
एका निश्चित कालावधी करता एका निश्चित व्याजदराने रेट ऑफ इंटरेस्ट आकारण्यात येणारे व्याज म्हणजे सरळ व्याज होय. सरळ व्याजाचे सूत्र या प्रकारे आहे: मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले व्याजाचा कालावधी छेद 100, म्हणजेच P इंटू पर्सेंटेज इंटरेस्ट ऑफ रेट गुणिले पिरियड म्हणजे तो व्याजाचा कालावधी छेद 100. चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट, फ्लोटिंग रेट, फ्लॅट रेट आणि फ्लोटिंग रेट हा बराचसा शब्द प्रयोग आपल्याला बँकाकडून गृह कर्ज घेताना किंवा वाहन कर्ज घेताना किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज घेताना या दोन गोष्टी आपल्याला बँकाकडून विचारल्या जातात की आपणास जे कर्ज पाहिजे त्यासाठी व्याजाचा जो दर आहे तो फ्लोटिंग रेट पाहिजे किंवा फ्लॅट रेट पाहिजे. थोडक्यात चक्रवाढ व्याज म्हणजेच मुद्दल रकमेवर प्रिन्सिपल अमाउंट एका निश्चित कालावधी करता एका निश्चित व्याजदराने व्याजावर आकारण्यात येणारे व्याज म्हणजेच चक्रवाढ व्याज होय. व्याजदर चक्रवाढ व्याज हे मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली म्हणजेच अॅन्युअली कॅल्क्युलेट केले जाते किंवा यासाठी दर वापरला जातो. चक्रवाढ व्याज सूत्र आहे रक्कम बरोबर पी म्हणजे डिपॉझिटेड अमाऊंट 1/r/2. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, पी म्हणजे डिपॉझिटेड अमाऊंट, नंतर हा जो आहे पर्सेंटेज मध्ये n/n म्हणजे टाइम पिरियड हे सूत्र वापरलं जातं इयरली कॅल्क्युलेशन साठी. अमाऊंट पी 1/p कंसात 1 अधिक r/2 छेद 100/2n हे वापरलं जातं अर्धवार्षिक हाफ इयरली साठी. खालील सूत्र आहे p कंसात 1 अधिक r/2 छेद 100 रेस टू 4n हे सूत्र वापरलं जातं क्वार्टरली कॅल्क्युलेशन साठी. सरळ व्याज, या ठिकाणी सरळ व्याजाचे उदाहरण आपण बघणार आहोत. एका व्यक्तीने 6,800 रुपये 4.5% दराने एका वर्षासाठी गुंतविले तर त्यास किती सरळ व्याज लागेल? जी मुद्दल रक्कम आहे ती 68,000 आहे. व्याजाचा दर आहे 4.5%. कालावधी आहे 1 वर्ष 12 महिने. सरळ व्याज येईल मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले व्याजाचा कालावधी भागिले 100. 68,000 रुपये त्याचं मुद्दल आहे, व्याजाचा दर आहे 4.5% आणि कालावधी 1 वर्ष डिवायडेड बाय 100 तर 3600 रुपये. या व्यवहारासाठी त्याला 30,060 रुपये हे व्याज मिळेल. पुढील उदाहरण आहे चक्रवाढ व्याजाचं. 20,000 रुपये 3 वर्षासाठी 10% दराने गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट किती येईल? सूत्र आहे आपल्याकडं पी बरोबर म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट कंसात 1 अधिक r/2 रेट ऑफ इंटरेस्ट छेद 100 आणि कालावधी 20,000 कंसात 1 अधिक 10/2 10% हा त्याचा व्याज दर आहे 2. 100 हे पर्सेंटेज मध्ये आणि त्याच्यासाठी कालावधी आहे 3 वर्ष. तर या ठिकाणी आपल्याला 26,620 इतकं चक्रवाढ व्याज आपल्याला 20,000 रुपये साठी 3 वर्षासाठी 10% दराने गुंतवणूक केल्यास द्यावे लागेल. 7% दराने जर प्रत्येक महिन्याला 210 रुपये व्याज मिळत असेल तर किती रक्कम गुंतवणूक करावी लागेल? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले व्याजाचा कालावधी छेद 100. सरळ व्याज जे आहे आपल्याला 210 रुपये, मुद्दल रक्कम आपल्याला इथं शोधायची गुणिले 7% व्याज दर दिलेला आहे आणि कालावधी दिलेला आहे 1 महिन्याचा. दिवाळी 100 गुणिले 12 केलं तर 36,000 रुपये हे जर आपल्याला गुंतवले तर गुंतवावे लागतील जर आपल्याला 210 रुपये व्याज आवश्यक असेल तर. 1,000 रुपये 1.5 वर्षासाठी 20% दराने गुंतवणूक केल्यास अर्ध्या वर्षाचे हाफ इयरली चक्रवाढ व्याज काढा. हाफ इयरली साठी आपल्याकडे सूत्र आहे पी कंसात 1 अधिक r/2
छेद 100 रेस टू 2n म्हणजे जो कालावधी तो अर्ध्या वर्षाचा आपल्याला इथं काय करायचंय कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. तर आपल्याला अमाऊंट जी मुद्दल दिलेली आहे ती 1,000 रुपये. त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 20/2 भागिले 100 2 वन हाफ म्हणजे n जो कालावधी दिलेला आहे हा अर्धा वर्षाचा दिलेला आहे म्हणून इथं आपण वन हाफ घेतलेलं आहे. तर आपल्याला 1,000 रुपये 1.5 वर्षासाठी 20% दराने गुंतवणूक केल्यास अर्ध्या वर्षाचे चक्रवाढ व्याज हे 331 रुपये मिळेल. प्रशिक्षणार्थी मित्र हो, या पाठामध्ये आपण नफा तोटा आणि व्याज याविषयी माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद. यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी जी लिंक आहे ती सबस्क्रिप्शन मध्ये ऑनलाईन टेस्टची लिंक सबस्क्रिप्शन मध्ये आपणास देण्यात आलेली आहे. धन्यवाद.